तिकडे नाशिकमध्ये बनावट वेबसाईटद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली। पीएम किसान योजनेसारखी बनावट लिंक बनवत शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आला। लिंक ओपन करताच शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत। अनेक शेतकऱ्यांनी बनावट लिंक मार्फत त्यांची आर्थिक फसवणूक झाली। नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली। बनावट लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकरने शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब केले। मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती आणि ती लिंक ओपन केली आणि म्हणजे पूर्ण ग्रुपला आली। ग्रुपमध्ये एक दोन जणांनी ओपन केली, मग मी बी ओपन करून बघितली। मला कोणतरी आमच्या ग्रुपमधल्याने पाठवलं असं वाटलं। ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये। त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाली। मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडे काही नाही टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। APK PM किसान योजना .apk. अशी एक प्रकारची फाईल येते। तर ती फाईल ऑटो सेंड केली जाते। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवली काय पाठवावीच लागत नाही, ती ऑटो सेंड आपोआप ती जेवढ्या ग्रुपमध्ये आहे तेवढ्या ती पुढे जाते आणि लोक उत्सुकतेपोटी क्लिक करतात की पीएम किसान योजना काय बाबा, क्लिक करतात। जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो। तो लपवलेला प्रोग्राम तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतो आपोआप आणि तो कार्य करायला सुरुवात करतो। तर सर्वांना माझी नागरिकांना विनंती अशी आहे की APK फाईल आली की ओपन न करता डिलीट करणे।